नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मूलभूत अंकगणित या प्रकरणातलं हे शेवटचं लेक्चर आहे आपलं. न्यूमरिकल्सचं पण हे शेवटचं लेक्चर आहे, बरोबर. आपण 3 न्यूमरिकल्सवरती बेसिस लेक्चर घेतले आणि 3 थेअरीवरती घेतले. सो त्या 3 न्यूमरिकलपैकी हे शेवटचं लेक्चर आहे. सुरुवात करूया डायरेक्ट गणितांपासून. काय दिलं आहे? जर ए हा 2 धनसंख्यांचा गुणाकार आहे, बी हा 2 ऋणसंख्यांचा गुणाकार आहे आणि सी ही 2 धनसंख्यांची बेरीज असेल, तर ए अधिक बी अधिक सीची किंमत काय असेल? ॲक्च्युली किंमत नाही विचारली, साईन कोणता असेल, धन असेल, ऋण असेल, यांपैकी नाही किंवा निश्चित सांगता येणार नाही, असे 3-4 ऑप्शन आपल्याकडं आहेत. ठीक आहे. सो 4 ऑप्शन आहेत. 3 याच्यासाठी म्हटलं की यापैकी नाही, हे येणारच नाही ना, कारण धन किंवा ऋण दोघांपैकी एक तरी असणार किंवा निश्चित सांगता येणार नाही, हे तिघांपैकीच ऑप्शन असणार, बरोबर का नाही? म्हणून मी 3-4 असं म्हटलं. ठीक आहे. तर ए हा 2 धनसंख्यांचा गुणाकार. आता आपण गुणाकाराचे नियम आणि भागाकाराचे नियम पाहिलेत. गुणाकाराचे नियम काय आहेत? गुणाकाराचे नियम काय आहेत? जर साईन सेम असेल म्हणजे अधिक गुणुले अधिक किंवा वजा गुणुले वजा, धन गुणले धन, ऋण गुणले ऋण, दोघांचा पण गुणाकार काय असतो? धन असतो. क्लिअर आहे? दोघांचा पण गुणाकार काय असतो? धन असतो. मग आता काय दिलंय? ए हा 2 धनसंख्यांचा गुणाकार, म्हणजे हे पहिलं जे काय लिहिलंय तो आपण ए दिलाय. बी हा 2 ऋण संख्यांचा गुणाकार, सो बी हा दुसरं जे काय दिलं आपण ऋण गुणले किंवा मायनस गुणले मायनस, बरोबर. सो तो कोण दिलाय? आपल्याला बी दिलाय. म्हणजे हे दोन्ही पण किमती काय असणार? धन असणार. प्लस सी ही काय आहे? 2 धनसंख्यांची बेरीज. सी काय? धनसंख्यांची बेरीज. धनसंख्यांची बेरीज म्हणजे काय रे? धनसंख्यांची बेरीज म्हणजे काय? साईन काय असणार? दोघांचं पण प्लस प्लस असणार, धनसंख्या, बरोबर आहे. आणि साईन प्लस प्लस म्हटल्यावरती काय होणार? त्यांची बेरीज होणार आणि साईन सेमच राहणार, म्हणजे ते पण धनच येणार, बरोबर आहे. सो एची किंमत तुम्हाला धन भेटली, बीची किंमत धन भेटली, सीची किंमत ऋण काय धनच भेटली, ऋण नाही भेटली, बरोबर. सीची किंमत पण काय तुम्हाला धनच भेटली. सो अशा केसमध्ये ए अधिक बी अधिक सी तिघं पण धन 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 धन, म्हणजे असं धन धन धन, बरोबर. प्लस प्लस प्लस, तिघं पण प्लस आहे, सो यांची बेरीज पण काय असणार आहे? प्लसच असणार आहे. क्लिअर आहे? सोपं होतं, अवघड असं काहीच नव्हतं. हे फक्त महत्त्वाचं होतं की हा गुणाकार किंवा हे बेरीज किंवा हे हा धनधनाचा गुणाकार, ऋणचा गुणाकार आणि धनसंख्यांची बेरीज, एवढं फक्त काढणं. आणि तुम्हाला सांगितलं आहे मागच्या लेक्चरमध्ये पण काय, की अशा वेळेस डायरेक्ट तुम्ही व्हॅल्यू ॲझ्युम करून जरी केलं तरी पण गणित सुटू शकतं. जर समजा धन ऋण हे जरा जास्तच कन्फ्युजिंग काहीतरी वाटलं तर आपलं डोकं लावून टाकायचं. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन. जर 5P9 3R7 अधिक 2Q8 बरोबर 1114 असेल, तर Qची जास्तीत जास्त असू शकणारी किंमत काढा. सो पहिले तर आपल्याला गणित समजलं पाहिजे. गणित काय आहे? ह्या 3 अंकी संख्या आहेत, बरोबर. आणि प्रत्येक 3 अंकी संख्येचं काय केलं त्यांनी? मधलं अंक, जो काही मधला अंक आहे तो मधला अंक अक्षराच्या स्वरूपात मांडलाय, बरोबर. पहिल्या याच्यात काय मांडलाय? पी मांडलाय. दुसऱ्या याच्यात काय मांडलाय? आर मांडलाय. तिसऱ्या याच्यात काय मांडलाय? क्यू मांडलाय, बरोबर आहे. सो प्रत्येक याच्यात त्यांनी काय केलंय? ते अक्षराच्या स्वरूपात मांडलंय. क्लिअर इथपर्यंत? आता काय करायचं आहे? जर पी बरोबर 5P9 3R7 2Q8, आपण थोडंसं असं मांडू ना, 5P9 बेरीजच करायची ना, 3R7 आणि 2Q8, बेरीज किती आली पाहिजे? 1114. क्लिअर येतपर्यंत? असं आपल्याला दिलेलं त्यांनी गणित आहे. गणित समजलं. आता प्रश्न काय विचारलाय? क्यूची जास्तीत जास्त असू शकणारी किंमत काढा. आणि एवढ्यातच उत्तर भेटतं आपल्याला. हे जर तुम्हाला समजलं ना, ते एवढ्यातच उत्तर भेटतं. क्यूची जास्तीत जास्त असणारी किंमत, क्यूची काय आहे? जास्तीत जास्त असणारी किंमत. याचाच अर्थ काय होतो? पी आणि आरची कमीत कमी, बरोबर का नाही? पी आणि आर काय असले पाहिजेत? कमीत कमी असले पाहिजेत, तर क्यूची किंमत काय असणार आहे? जास्तीत जास्त शक्य होईल. मग पी आणि आरची किंमत कमीत कमी किती घेऊ शकतो आपण? पी इज इक्वल टू 0, आर इज इक्वल टू 0. डायरेक्ट डोळे दाखवून करायचं. असं जर गणित आलं ना, एखाद्या संख्येची कमीत कमी किंमत विचारली तर ती डायरेक्ट 0च असणार आहे. पण एखाद्या अंकाची किंवा संख्येची जास्तीत जास्त किंमत जर विचारली तर त्या इक्वेशनमध्ये किंवा त्या गोष्टींमध्ये असणारी बाकीच्या चलांची किंवा बाकीच्या लेटरची किंमत काय मानायची? कमीत कमी. कमीत कमी म्हणजे किती? 0 मानायची.
आपल्याला क्यूची जास्तीत जास्त विचारली, मग आपण काय केलं, पी आणि आरला काय मानलं, कमीत कमी मानलं. क्लिअर आहे, अवघड आहे का इथपर्यंत काय. आता मांडा, पी आणि आरची किंमत काय झाली, समजा हे साईटला लिहितो मी परत समजण्यासाठी, 5,0,9,3,0,7. ठीक आहे, आणि क्यूची किंमत काढायची 2Q8, हे तसंच राहिलं, खाली आपले 1,114. क्लिअर आहे. आता बघा एकक स्थानी काय आहेत, अंक आहेत, करा बरं बेरीज. 9 आणि 7, 9 आणि 7 16, 16 आणि 8 24, 24चे आले 4, हातचे आले 2. इथंच न्यूमरिकल सॉल्व्ह होते. बरोबर, किती आलं हे, 24ची यांची बेरीज आली एकक स्थानच्या अंकाची 24, 24चे 4 दिले आपण, हातचे आले 2. आता 2 मध्ये 0 मिळवले 2, 2 मध्ये 0 मिळवले 2, बरोबर, आणि 2 मध्ये क्यू मिळवला तर उत्तर 1 येत आहे. 2 मध्ये क्यू जर मिळवला तर उत्तर काय येतंय, 1 येत आहे. सांगा बरं अशी कुठली संख्या आहे का जिच्यामध्ये 2 मिळवल्यानंतर उत्तर 1 येईल, पॉसिबल आहे का. बरोबर. आता परत पुढं जर तुम्ही बघितलं इथं तर 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, इथं किती आलंय 11. बरोबर आहे, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, इथं खाली किती लिहिलंय 11, म्हणजे एक हातचा इकडे आलेला असणार. येतंय लक्षात, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10 होतंय, खाली 11 लिहिलंय, म्हणजे एक हातचा कॅरी फॉरवर्ड झालेला असणार. मग हातचा कॅरी फॉरवर्ड झाला जर आपण मागं घेतला आणि हे एकक स्थानचे 1 म्हणजे 2 अधिक क्यू बरोबर काय भेटलं आपल्याला 11. बरोबर, 2 अधिक क्यू 11 जर आलं तरच एकक स्थानी 1, आणि इकडं आपण काय केलं, इकडं एक कॅरी फॉरवर्ड केला किंवा एक हातचा मांडला. क्लिअर आहे, इथपर्यंत कळतंय सगळ्यांना. बरोबर आहे, हातचा काय आहे, कारण 5 आणि 3 8, 8 आणि 2 10 आहे, 10 मध्ये जर एक हातचा आलेला असला तरच हे 11 होणार आहे ना. 10 मध्ये जर एक हातचा आलेला असला तरच हे काय होणार आहे, 11 होणार आहे. बरोबर, सो इथं एक हातचा असला पाहिजे. मग हातचा यायला इथं बेरीज किती यायला पाहिजे, 11 यायला पाहिजे. बरोबर का नाही. मग आता ही जर बेरीज 11 आपण कन्सिडर केली तर 2 अधिक क्यू यांची बेरीज किती यायला पाहिजे, 11. सरळ सरळ क्यूची किंमत भेटली तुम्हाला 11 वजा 2 बरोबर 9. आहे का ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर 2 9. 2 ठिकाणी फक्त आपल्याला काय डोकं लावावं लागलं. एक तर काय की क्यूची जास्तीत जास्त किंमत काढायची, तर मग आरची आणि पीची किंमत कमीत कमी म्हणजे 0 माना. हे पहिलं लॉजिक. दुसरं लॉजिक काय लावायचं आपल्याला की इथं 2 आणि क्यू मध्ये काहीतरी मिळवलं, एकक स्थानी 1 येते. बरोबर, एकक स्थानी 1 यायला इथं 11 तरी असायला पाहिजे, 21 तरी असायला पाहिजे. बरोबर का नाही. ते कसं ठरवलं आपण, 5 आणि 3 8 आणि 2 10, 10 मध्ये हातचा 1 मिळवल्याशिवाय खाली बेरीज 11 येणार नाही. म्हणजे हातचा 1 आला म्हणजे 2 आणि क्यूची बेरीज किती आली पाहिजे, 11 आलेली असली पाहिजे. बरोबर, सो अशा 2 ठिकाणी आपण काय केलंय, डोकं लावलंय. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, थोडंसं आता समीकरणाच्या स्वरूपात मांडावं लागेल, हे अवघड असं काही नाही आहे. कसं मांडणार, एका संख्येला 9ने भागले असता येणाऱ्या संख्येला 5च्या दुसऱ्या घाताने 5चा पूर्ण भाग जातो तर ती संख्या कोणती. तुम्ही जर पाहिलं ना तर हे वाचतानाच 5च्या दुसऱ्या घाताने 5चा पूर्ण भाग. बरोबर, म्हणजे असं थोडंसं 5 5 या टाईपमध्ये करायचा प्रयत्न केलेला असतो, म्हणून हे थोडंसं गणित काय वाटतं, वाचताना कन्फ्युजिंग वाटतं. बाकी सोडवताना काहीही कन्फ्युजिंग नसणार आहे. चला एक स्टेप. एका संख्येला 9ने भागले असता, ठीक आहे, भागलं मी 9ने, एका संख्येला 9ने भागले असता येणाऱ्या संख्येला ही जे काय उत्तर आलं 5च्या दुसऱ्या घाताने म्हणजे भागिले 5 त्याचा दुसरा घात 5चा वर्ग भाग दिला असता काय होतं, 5चा पूर्ण भाग जातो म्हणजे काय, याचं उत्तर 5 येतं. कळलं. परत फिर से एक बार इक्वेशन मांडता आलं पाहिजे. कसं, एका संख्येला 9ने भागले असता, ठीक आहे, भागलं एका संख्येला 9ने, ती संख्या x मानली. येणाऱ्या संख्येला म्हणजे 1/9ला 5च्या दुसऱ्या घाताने 5चा पूर्ण भाग जातो. 5च्या दुसऱ्या घाताने 5चा पूर्ण भाग म्हणजे 5च्या दुसऱ्या घाताने त्याला भागायचं, तर किती जातो, 5चा पूर्ण भाग जातो म्हणजे काय, उत्तर 5 येतं. क्लिअर आहे. 5च्या दुसरा भाग म्हणजे काय, उत्तर 5 येतं. करा, 5चा वर्ग इकडे घेऊन जा, खाली इकडे भागिले इकडे काय होणार, गुणाकारात जाणार. सो 1/9 बरोबर 5 गुणिले 5चा वर्ग. बरोबर, इथपर्यंत मग काय भेटलं तुम्हाला, 1/9 बरोबर 5 गुणिले 25, म्हणजेच x बरोबर काय भेटलं तुम्हाला, 5 गुणिले 25 125, 125 गुणिले 9 बरोबर 9ने गुणा 9 5 45, हातचे आले 4, 9 दुने 18, 18 आणि 4 22शी 2, हातचे आले 2, 9 1 9, 9 2 11. आहे का ऑप्शनमध्ये 1125, ऑप्शन नंबर 2.
क्लिअर आहे? एवढं सोपं आहे. फक्त काय मांडता आलं पाहिजे, एका संख्येला 9ने भागले असता 1/9 येणाऱ्या संख्येला जे काय आलं 1/9 5च्या दुसऱ्या घाताने म्हणजे 5च्या वर्गाने 5चा पूर्ण भाग जातो, म्हणजे 5च्या वर्गाने भागला असता उत्तर 5चा पूर्ण भाग जातो, म्हणजे उत्तर काय येतं 5 येतं. हे ज्याला मांडता आलं त्याच्यासाठी हे गणित काहीच नव्हतं. क्लिअर आहे? पुढचं पाहू. सेम थोडंसं आता असंच ह्याच टाईपमध्ये आपलं एक्सच्या एका संख्येत त्या संख्येची दुप्पट मिळवली असता येणाऱ्या उत्तराला 3च्या तिसऱ्या घाताने 2चा पूर्ण भाग जातो. स्टेप बाय स्टेप चला. एका संख्येत त्या संख्येची दुप्पट मिळवली असता संख्या मांडली x, त्यामध्ये त्या संख्येची दुप्पट मिळवली 2x. येणाऱ्या उत्तराला हे जे काय उत्तर आलंय त्याला 3च्या तिसऱ्या घाताने भागिले 3चा तिसरा घात 2चा पूर्ण भाग जातो, म्हणजे उत्तर 2. कळलं काय केलं? एका संख्येत त्या संख्येची दुप्पट मिळवली x अधिक 2x. येणाऱ्या उत्तराला 3च्या तिसऱ्या घाताने 3चा तिसरा घात 2चा पूर्ण भाग जातो, तर ती संख्या सांगा. क्लिअर आहे? x आणि 2x किती आलं? 3x. 3x बरोबर किती इकडं 2 गुणिले 3चा तिसरा घात. 3चा तिसरा घात किती आहे सांगा? 3x बरोबर काय भेटलं? 2 गुणिले 3चा तिसरा घात 3चा वर्ग 9 बरोबर. 3चा तिसरा घात 9 त्रिक 27. सो x बरोबर काय भेटलं? 2 गुणिले 27 छेद 3. 3 1 3, 3 9 27. x बरोबर काय भेटलं? 9 दुने 18. अवघड आहे का काही? क्लिअर आहे? फक्त महत्त्वाचं काय आहे की हे इक्वेशन मांडता आलं पाहिजे, बरोबर आहे. आणि हे थोडंसं प्रॅक्टिस करूनच होतं, कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय समजणार नाही माहिती का? आता ह्या 2 गणितामध्ये काय कळालं की 3च्या तिसऱ्या घाताने 2चा पूर्ण भाग जातो, म्हणजेच याचा अर्थ काय होतो? 3च्या तिसऱ्या घाताने भाग दिला असता उत्तर 2 येतं, बरोबर. वाचताना आपण कसं वाचतो ना, कॉम्प्रेन्शनचा भाग आहे. आणि पहिल्या लेक्चरपासून मी तुम्हाला सांगतोय की मॅथ्स म्हणजे फक्त मॅथ्स नाही किंवा रिजनिंग म्हणजे फक्त रिजनिंग नाही आहे, हे सोलली कॉम्प्रेन्शनचा पण तेवढाच भाग आहे. काय? कॉम्प्रेन्शनचा सुद्धा तेवढाच भाग आहे. कसं? कारण वाचताना एका शब्दावरती सगळं काय होतंय, कार्यक्रम फिरतोय, बरोबर. एका शब्दावरती गणित बदलते. इथं काय होतं? तिसऱ्या घाताने 2चा पूर्ण भाग जातो, म्हणजे काय? 3च्या तिसऱ्या घाताने भागायचंय आणि 2चा पूर्ण भाग जातो, म्हणजे उत्तर 2 येते. भागाकार 2 येतोय. क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन. एका संख्येत 10 मिळवले असता येणारे उत्तर हे त्या संख्येच्या व्यस्ताच्या म्हणजे काय? गुणाकार व्यस्ताच्या. हे त्या संख्येच्या व्यस्ताच्या म्हणजे काय? गुणाकार व्यस्ताच्या 200 पट आहे, तर ती संख्या कोणती? ती संख्या x मानू. x मध्ये 10 मिळवले असता अधिक 10 येणारे उत्तर हे किती आलं? उत्तर x अधिक 10 बरोबर. हे त्या संख्येच्या व्यस्त काय झाला या संख्येचा? 1/x झाला, बरोबर. संख्येच्या 200 पट आहे गुणिले 200. कळलं काय केलं? एका संख्येत 10 मिळवले असता येणारे उत्तर, सो x अधिक 10 येणारे उत्तर म्हणून इज इक्वल टू हे त्या संख्येच्या व्यस्ताच्या 200 पट आहे. त्या संख्येच्या व्यस्ताच्या म्हणजे 1/x च्या 200 पट आहे. क्लिअर आहे? तर ती संख्या सांगा. तर x ची किंमत सांगा. सोडवू शकतो, 2 प्रकारे सोडवू शकतो. एकतर काय करा, आहे त्या कंडिशनला x ची किंमत टाका, बरोबर, किंवा इक्वेशन करून सोडवा, बरोबर आहे. इक्वेशन करून पण तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन करून सुद्धा सोडवू शकता, बरोबर. कसं? ट्राय करा. काय केलं? दोन्ही साईडला x ने गुणलं. हा x जो इकडं भागिले हा इकडं आणला, ठीक आहे. एवढं सोपं थोडं लक्षात ठेवू. x भागिले इकडं आणला, काय झाला? गुणुले झाला. x अधिक 10 गुणुले x बरोबर काय भेटलं? 200, बरोबर आहे. आता काय करा, x ने आत गुणलं, x वर्ग अधिक 10x, हे 200 इकडं आले, वजा 200 बरोबर काय भेटलं? 0. आता हे समीकरण सोडवायचं कसं? पुढे येणारच आहे. कसं सोडवायचं? मधली संख्या काय असते? बेरीज असते. ही संख्या काय असते? गुणाकार असते. अशा 2 संख्या सांगा मला. काय काय येणार? ज्यांची बेरीज 10x येते आणि गुणाकार 200. अधिक 10 आहे, बरोबर, वजा 200. काय काय होऊ शकतं? अधिक 20 आणि वजा 10. अधिक 20 वजा 10 बेरीज काय येणार? अधिक 10, बरोबर. वजाबाकी गुणाकार काय येणार? वजा 200. करा मग. x वर्ग अधिक काय करणं इथं? 10x अधिक 20x वजा 10x वजा 200 बरोबर 0. असं सोडवतो ना आपण. मग x कॉमन काढला, राहिलं काय? x अधिक 20. इकडे काय? 10 कॉमन काढले, राहिलं काय? x वजा
सॉरी एक्स अधिक वजा 10 कॉमन काढले ना, एक्स अधिक 20 बरोबर 0. मग हे जर तुम्ही सोडवलं तर एक्स वजा 10 बरोबर 0 किंवा एक्स अधिक 20 बरोबर 0 असं सोडवतो. मग एक्सची किंमत काय भेटली आपल्याला, एक्स बरोबर भेटलं 10 किंवा एक्स बरोबर भेटलं वजा 20. ऑप्शनमध्ये काय आपल्या 10 आहे का वजा 20 आहे, 10 आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2. क्लिअर आहे. सो अशा प्रकारे आपण क्वाड्रेटिक इक्वेशन करून सुद्धा याला काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. किंवा काय करू शकतो बरं, हे जे काय आपण इक्वेशन बनवलं आहे, पुन्हा बनवायचं इक्वेशन, एका संख्येत 10 मिळवले असता येणारे उत्तर इज इक्वल टू हे त्या संख्येच्या व्यस्ताच्या म्हणजे 1/xच्या 200 पट आहे. बरोबर आहे. आता प्रायोरिटी कशी द्यायची, पहिला ऑप्शन ठेवा, एक्सची किंमत 100 ठेवा. एक्सची किंमत जर आपण 100 ठेवली तर इकडे काय झालं 100 अधिक 10 बरोबर, इकडे काय आलं खाली 100 आले म्हटलं छेदात इकडं 2, दोन्ही साईड बॅलन्स होतात का, नाही होत. इकडची किंमत झाली 110, इकडची किंमत झाली 2, म्हणजे ऑप्शन नंबर 1 काय आपला कट झाला. ऑप्शन नंबर 1 चुकतोय. बरोबर, ऑप्शन नंबर 1 काय चुकीचा आहे. आता ऑप्शन नंबर 2, चला काय ऑप्शन नंबर 2, 10 याची किंमत जर आपण 10 ठेवली तर 10 अधिक 10 बरोबर, इकडे काय भेटलं 1/10 गुणले 200, हा शून्य गेला हा शून्य गेला, 10 आणि 10 20, इकडं पण काय आलं 20, 20 बरोबर 20, राईट हँड साईड इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड बरोबर, म्हणजे काय झालं ऑप्शन नंबर 2. सो इक्वेशन सोडवायला थोडंसं वेळ लागत असेल किंवा रिस्की वाटत असेल किंवा प्रोसेसच माहीत नसेल कसं करायचं आहे, तर आपला हा बेस्ट वे आहे की जे इक्वेशन तुम्हाला मिळालं इथं, इक्वेशन म्हणजे कोणतं आपलं ते आलं ना x² अधिक 10x वजा 200 बरोबर 0, हे जर तुम्हाला सोडवायला वेळ लागत असेल, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायला वेळ लागत असेल, तर मग आपलं ही मेथड काय वेल अँड गुड आहे. बरोबर, काही टेन्शनच नाही, डायरेक्ट ऑप्शन घ्यायचे, ट्रायल अँड एरर करायचा. आणि ट्रायल अँड एरर करायला खूप मोठं इक्वेशन नाही ना, डायरेक्ट हवेत होतं आहे. बरोबर, तोंडीसुद्धा तुम्ही हे करू शकता. सो हे पण गोष्ट खूप महत्त्वाची का पेपरमध्ये तोंडी करता येते तर तोंडी करायचं आहे का आपलं बाय मेथडच जायचं आहे, हे थोडंसं समजलं पाहिजे. ही प्रोसेस पण काय आहे आपल्याला डिसिजन मेकिंग पण जमलं पाहिजे, तेवढं फास्ट वेळेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये डिसिजन मेकिंगसुद्धा जमलं पाहिजे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. दोन संख्या x आणि yची बेरीज ही त्या संख्यांच्या वजाबाकीच्या अडीच पट आहे. बेरीज वजाबाकीच्या अडीच पट आहे. त्या दोन संख्यांचा गुणाकार काय आहे 84, तर त्या दोन संख्यांची बेरीज सांगा, जे x अधिक y बरोबर काय ते सांगा. चला इक्वेशन करून सोडवायचं. आता कसं इक्वेशन बनवा, दोन संख्यांचा गुणाकार काय आहे xy बरोबर 84, याच्यातून कोणाची तरी एकाची किंमत काढून घ्या. कोणाची किंमत काढायची, एक्सची किंमत काढू शकतो आपण किंवा वायची, कोणती पण एक किंमत घ्या ती टाका बरोबर, किंवा एक्स गुणिले वाय बरोबर 84, हे एक इक्वेशन झालं. आणि दुसरं इक्वेशन जे की पहिलंच दिलं आपल्याला काय, एक्स अधिक वाय म्हणजे त्या दोन संख्यांची बेरीज ही त्यांच्या वजाबाकीच्या म्हणजे काय आलं एक्स वजा वायच्या अडीच पट आहे गुणिले अडीच. अडीचला कसं मांडू शकतो आपण, 5/2 मांडू शकतो. अडीच म्हणजे काय 5/2 बरोबर आहे. सोडवा. आता कसं सोडवणार, इथं 2 इकडे गेला तिरकस गुणाकार, काय झालं 2x अधिक 2y बरोबर, इथे काय भेटलं 5x वजा 5y. क्लिअर आहे. आता x टर्म एका साईडला घेऊन जा, y टर्म एका साईडला घेऊन जा, एक्सची टर्म एका साईडला घेऊन जा, वायची टर्म एका साईडला घेऊन जा. काय भेटलं तुम्हाला, x समजा इकडं नेले, y डाव्या साईडला आणले, 2y अधिक 5y वजा 5y इकडे आल्यावर काय झाले अधिक झाले बरोबर, 5x वजा 2x. मग काय भेटलं इथं 2 आणि 5 7y बरोबर काय भेटलं 3x. 7y बरोबर काय भेटलं 3x भेटलं बरोबर आहे. आता ह्याच्यावरून कसली किंमत काढू शकतो आपण, कोणती पण एक किंमत काढून घ्या. 7y बरोबर काय भेटलं 3x भेटलं. सो वायची किंमत काढू शकतो आपण, वायची किंमत काय भेटली आपल्याला 3/7x बरोबर आहे. वायची किंमत काय भेटली 3/7x. आता ही किंमत टाका ह्या गुणाकारामध्ये बरोबर आहे. एक्स वाय बरोबर काय आहे 84. सो वायची किंमत टाकली मी इथं, एक्स गुणुले 3/7x बरोबर 84 बरोबर आहे. घ्या एक्स वर्ग बरोबर काय भेटला 84 गुणुले 7/3 बरोबर, 84 गुणुले 7/3
किती येते पहा, कशाचा भाग जातो आहे, 3 1 3, इथं 3 2 6, खाली राहिले 2, 3 8 24, 28 गुणिले 7, 8 साठी 56, 6 हातचे आले 5, 7 2 14 आणि 5 19, 196. एक्स वर्ग बरोबर काय भेटला 196. मग एक्सची किंमत काय भेटली आपल्याला 196चं वर्गमूळ 14. इथपर्यंत कळलं. आता आपल्याला वायची किंमत पाहिजे. वायची किंमत कशी काढणार, वाय बरोबर काय आहे 3/7 एक्स, म्हणजे वाय बरोबर काय भेटलं आपल्याला 3/7 गुणिले 14, 7 1 7, 7 2 14, 3 2 किती भेटले 6. ही झाली आपली वायची किंमत. एक्सची किंमत किती आली 14 आणि वायची किंमत किती आली 6. सोपं आहे, फक्त इक्वेशनच्या स्वरूपात आपण मांडलं. हे एक इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन आपल्याला भेटलं. त्याच्यावरून आपण एक्स आणि वायच्या किमती काढल्या. मग आता काय विचारलं तर दोन संख्यांची बेरीज सांगा. किती येते बेरीज, 14 आणि 6 20 आहे का ऑप्शनमध्ये, ऑप्शन नंबर 4. अशा प्रकारची गणितं पुन्हा आपल्याला तुलनात्मक उदाहरणं आणि कुटप्रश्न यालाच आपण जोडून जो टॉपिक टाकला आहे बरोबर, त्याच्यामध्ये आपलं 2 चलातील रेषीय समीकरणं, एका चलातील रेषीय समीकरणं, तर तिथं जाऊन अशा प्रकारचे गणितं आपल्याला सोडवायचे आहेत. ठीक आहे, एक गणित ह्या लेक्चरमध्ये आलं म्हणून आपण ते या ठिकाणी कवर केलं. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता थोडासा कन्सेप्ट बेसिसचा प्रश्न पडला आहे, अवघड वाटू शकतो. पहिली गोष्ट समजायलाच अवघड वाटू शकतो, त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय करायचं आहे, खालील उदाहरणातील प्रत्येक खूण ही शून्येतर वेगळा अंक आहे. म्हणजे काय, त्रिकोण म्हणजे एक अंक आहे, चौकोन म्हणजे एक अंक आहे. अधिक, हे अधिकचं चिन्ह आहे, हा काय कुठलं चिन्ह नाही आहे, हे काय अधिक आहे बरोबर. स्टार म्हणजे एक अंक आहे आणि हे पुढचं गोल गोल म्हणजे काय एक अंक आहे. याचा अर्थ काय, तर वरील उदाहरणाचे उत्तर काय असणे शक्य आहे. याचा अर्थ काय झाला, ही एक 2 अंकी संख्या आहे, ही काय आहे एक 2 अंकी संख्या आहे बरोबर, आणि त्याच्या पुढे दिलेली काय स्टार आणि गोल, ही पण काय आहे एक 2 अंकी संख्या आहे. मग सरळ सरळ आता असा प्रश्न झाला आहे की 2 अंकी संख्यांची बेरीज खालीलपैकी काय असणं शक्य आहे बरोबर. फक्त आता इथं काय, खालील उदाहरणातील प्रत्येक खूण शून्येतर वेगळा अंक आहे. 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. शून्य म्हणजे याच्यातल्या कुणाचीच किंमत शून्य नाही, आणि वेगळा अंक म्हणजे काय की पुनरावृत्ती होत नाही बरोबर आहे. PYQ मधला प्रश्न आहे हा. पुनरावृत्ती होत नाही म्हणजे काय, रिपिटेशन होत नाही. जर समजा त्रिकोणासाठी तुम्ही 3 जर पकडला तर चौकोनासाठी, स्टारसाठी, गोलसाठी पुन्हा 3 येणार नाही. क्लिअर आहे. सो एवढा सरळ सरळ आणि साधा प्रश्न आहे. ह्या आता सोडवा. थोडंसं पाहिजे तर व्हिडिओ पॉज करा, व्हिडिओ पॉज करून सोडवा. प्रश्न कळला आहे सगळ्यांना. काय विचारले त्यांनी की 2 संख्या दिल्यात त्यांनी बरोबर, कशाच्या स्वरूपात, चिन्हांच्या स्वरूपात, आणि त्या 2 संख्या जर आपण पाहिल्या तर त्या 2 अंकी आहेत बरोबर. इथं एक अंक, इथं एक अंक, एक एक चिन्ह म्हणजे एक एक अंक आहे बरोबर. म्हणजे 2 अंकी 2 संख्या दिल्यात. कोणतंच खूण किंवा कोणतंच चिन्ह काय आहे शून्य नाही आहे, आणि शून्येतर वेगळा अंक आहे. वेगळा अंक म्हणजे काय, त्या अंकाचं रिपिटेशन होत नाही. प्रत्येक चिन्हासाठी किंवा प्रत्येक खुणेसाठी वेगवेगळा अंक आहे. तर त्यांचं उत्तर काय असू शकतं. सो आता तिसऱ्या लेक्चरमध्ये किंवा आय थिंक पहिल्या का दुसऱ्या लेक्चरमध्ये आठवत नाही मला आता, त्याच्यात आपण पाहिलं की 2 अंकी संख्यांची बेरीज बरोबर. 2 अंकी लहानात लहान संख्या सांगा बरं, 10 बरोबर. मग 2 लहानात लहान 2 अंकी संख्या 10 आणि 10 20, मोठ्यात मोठी 99, 99 अधिक 99 198. म्हणजे 2 अंकी संख्यांची बेरीज ही नेहमी 20 ते 198च्या दरम्यानची एक संख्या असते. 2 अंकी संख्यांची बेरीज ही नेहमी काय असते, 20 ते 198च्या दरम्यानची एक संख्या असते. क्लिअर आहे. सो 20पेक्षा लहान पण असणार नाही आणि 198पेक्षा मोठं देखील असणार नाही. क्लिअर आहे. चलो आता मग 20पेक्षा लहान असणार नाही, 16 कट झाला. 198पेक्षा मोठी असणार नाही, 212 कट झाला. क्लिअर आहे, समजतंय. थोडंसं कन्सेप्ट बेसिसचं गणित आहे, त्याच्यामुळं लक्ष देऊन करा. एवढं काय असं अवघड असं काय नाही आहे, फक्त कन्सेप्ट समजली पाहिजे बरोबर आहे ना. सो 16 कट झाले, 212 कट झाले. मग राहिलं काय आता, काय राहिलं 65 आणि 195. आता मला सांगा 195 उत्तर यायला बरोबर आहे. 180च्या पुढच्या ज्या ज्या काही संख्या आहेत आपल्या, किंवा 195चं कॉम्बिनेशन काढा बरं, काय काय होऊ शकतं. 91 अधिक 94 होऊ शकतं बरोबर आहे. त्याच्या अगोदरपासून सुरुवात होते. ठीक आहे, आणखीन अगोदरचं पण लिहितो मी. काय काय होईल बरं,
90 आणि 95 पण नाही, 91 आणि हे पण नाही होणार. 97 अधिक 98 होतं आहे बरोबर. 96 अधिक 99 होतं आहे. अजून कसलं कसलं येतं आहे बरं ते. 91 आणि 94 नाही येणार बरोबर. 95 आणि 100 होतं आहे बरोबर. सो 2 अंकी संख्या आहेत बरोबर. 2 अंकी संख्या म्हटलं तर 97 आणि 98, 96 आणि 99 असंच कॉम्बिनेशन तयार होतं 195ची बेरीज. आत्ता मला सांगा 97 आणि 98 जर आपण घेतलं, 9चं रिपिटेशन झालं. 96 आणि 99 घेतलं, 9चं रिपिटेशन झालं. करेक्ट आहे. सो आपल्याला काय सांगितलं आहे, रिपिटेशन्स अलाउड नाही. 0 तर वेगळा अंक आहे म्हणजे पुनरावृत्ती होणार नाही. मग आता सांगा मित्रांनो 195 येणं शक्य आहे का? 195 सुद्धा उत्तर असू शकत नाही. मग उत्तर काय असू शकतं? 65 असू शकतं. प्रश्नच विचारताना काय विचारला आहे? वरील उदाहरणाचे उत्तर काय असणे शक्य आहे? वरील उदाहरणाचे उत्तर काय असणे शक्य आहे? काय उत्तर आहे असं नाही विचारलं त्यांनी. काय उत्तर असणं शक्य आहे, तर मग आपण काय काय शक्य नाही ते ऑप्शन कट केले म्हणजे राहिलेला ऑप्शन काय? 65 उत्तर असू शकतं. ऑप्शन नंबर 2. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला एक्झाममध्ये पाहायला मिळणार आहेत. 101% मिळणार आहेत. कुठलीही एक्झाम असू द्या, तुमची तलाठी भरती असू द्या, पोलीस भरती असू द्या, किंवा आपलं कंबाईनची एक्झाम असू द्या, प्रिलिम्स असू द्या, राज्यसेवेची एक्झाम असू द्या, ठीक आहे, किंवा बँकिंग वगैरे सारखं पण असू द्या. प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे कन्सेप्टचे एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कुठलाच फॉर्म्युला नाही, काय नाही, फक्त बेसिक कन्सेप्ट काय होती? 2 अंकी संख्यांची बेरीज ही 20 ते 198च्या दरम्यानची संख्या असते. क्लिअर आहे सगळ्यांना? अवघड आहे का काही? चलो नेक्स्ट क्वेश्चन. चला काहीतरी लय लांबलचक दिलंय असं सिरीज सारखं बरोबर ना. एका कंसामध्ये x अधिक a, दुसऱ्या कंसामध्ये x वजा b, तिसऱ्या कंसामध्ये x अधिक c, चौथ्या कंसामध्ये x वजा d, पाचव्या कंसामध्ये x अधिक e, असं करीत करीत कुठपर्यंत जायचं आपल्याला? x अधिक y, x वजा z. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता की सर रिझनिंगचं गणित आहे, नंबर सिरीज, लेटर सिरीज असं काहीतरी. परत कुणीतरी म्हणाल की सर याच्यात कशाला टाकलं आहे, आपण तर बेसिक शिकतोय, समसंख्या विषमसंख्या शिकवल्या तुम्ही, त्याच्यात हे मध्येच कुठून आलं? बरोबर. आता याचं उत्तर काय असणं शक्य आहे? पहिला ऑप्शन दिलं तुम्हाला a गुणुले झेड. a झेड नाही आहे, तो काय? a गुणुले झेड बरोबर. a गुणुले झेड. दुसरा दिला आहे 26. तिसरं तर डायरेक्ट दिलं आहे x चा 26वा घात. आणि चौथं दिलं आहे 0. काय असेल बरं? एनी गेस? ट्राय करता येईल. आता मला सांगा अल्टरनेट पदांना बरं का, म्हणजे पहिल्या पदामध्ये प्लस साईन आहे, दुसऱ्या पदामध्ये मायनस साईन आहे, तिसऱ्या पदामध्ये प्लस साईन आहे, चौथ्या पदामध्ये मायनस साईन आहे, पाचव्या पदामध्ये प्लस साईन आहे. असं करता 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 इथं काय असणार? 25व्या पदामध्ये काय आहे? प्लस साईन आहे. 26व्या पदामध्ये मायनस साईन आहे. 26व्या पदामध्ये मायनस का रे? कारण 26च पदं आहेत ना आपल्याकडे ABCD, बरोबर आहे की नाही? अल्फाबेटमध्ये किती पदं आहेत? 26 पदं आहेत बरोबर. सो 26व्या पदाच्या एंडपर्यंत काय इथं मायनस आहे, म्हणजे विषम संख्येला प्लस साईन आहे, समपदाला काय आहे? मायनस साईन आहे. आता याच्यात थोडं रिटर्न जर आले तुम्ही, 25च्या अगोदरचं पद कोणतं असणार आहे? 24 असणार आहे. 25च्या अगोदरचं पद कोणतं असणार आहे? 24 असणार आहे बरोबर. आणि इथं x अधिक y आहे, x वजा z आहे, म्हणजे इथं काय असणार? x वजा x असणार. हा जो पहिलं पद x x x x हा काय आहे? कॉमन राहिला आहे, सो हे x कॉमन असणार. मायनस हे पुढचं काय? a b c d e f g याच्या असं वाढत चाललं आहे, तसं y z इथं आलं आहे बरोबर. मग yच्या अगोदर काय असणार? x असणार, म्हणजे 24वा पद काय झालं? x वजा x. क्लिअर आहे? 24वा पद काय झालं? x वजा x. आता मला सांगा x वजा x ची किंमत काय होणार? त्याच संख्येतून ती संख्या वजा केली असता 0. आणि ह्यांच्यामध्ये काहीच साईन नाही कंसामध्ये, म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय आहे? गुणाकार बरोबर. प्रत्येक पदाचं काय आहे? गुणाकार. मग शेवटपर्यंत जर गुणाकार केला आणि त्यातल्या एका पदाची किंमत 0 असली तर मग गुणाकार बाकीचं काहीही येऊ द्या, त्या शून्यामुळे सगळा गुणाकार काय होऊन जाणार आहे? 0 होऊन जाणार आहे. कळतं आहे? सोपं आहे. काय कन्सेप्ट होती? कोणत्याही संख्येला 0ने गुणले असता गुणाकार 0 येतो, बरोबर आहे की नाही? पाहिली आपण ही कन्सेप्ट. मग अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळणार आहेत. डोकं काय चालवायचं होतं की बाबा 25वा दिलं आहे, 26वा दिलं आहे, 25च्या मागचं पद 24वा, x वजा x बरोबर काय येणार? 0 येणार. मग सगळ्या 26 पदांपैकी एक पद जरी 0 असलं तरी सगळ्यांचा एकमेकांसोबत गुणाकार काय येणार? 0 येणार. का? कारण 0ने गुणला असता किंमत काय येते? 0च येते. कोणत्याही संख्येला 0ने गुणले असता किंमत काय येते? 0 येते. क्लिअर आहे? सो ओव्हरऑल उत्तर काय असणार सगळ्याचं? 0 असणार. एक शेवटचं गणित पाहू आपण.
नीलाने एका महिला बचत गटात फेब्रुवारी 2010 महिन्यात पहिल्या दिवशी 2 रुपये, दुसऱ्या दिवशी 4 रुपये, तिसऱ्या दिवशी 6 रुपये अशा तऱ्हेने पैसे गुंतवल्यास तिची फेब्रुवारी 2010 अखेरीस एकूण बचत किती? काय विचारलं आहे? तिची फेब्रुवारी 2010 अखेरीस एकूण बचत किती? क्लिअर आहे? करता ट्राय. 2 मिनटं व्हिडिओ पॉज करा आणि गणित सोडवायचा प्रयत्न करा. कसं करणार? गणित तर कळलं आहे का तुम्हाला? पहिल्या दिवशी 2 रुपये, दुसऱ्या दिवशी 4 रुपये, तिसऱ्या दिवशी 6 रुपये, चौथ्या दिवशी 8 रुपये अशा प्रकारे कुठपर्यंत जायचं आहे? दिलं इथं फेब्रुवारी 2010. फेब्रुवारी 2010. फेब्रुवारीमध्ये दिवस किती असतात बरं? नॉर्मली किती असतात? 28. लीप इयरला किती असतात? 29. बरोबर. सांगा मग आता फेब्रुवारी 2010 लीप इयर आहे का नाही आहे? 2010 4ने भाग जातो आहे का? नाही जाणार. बरोबर. 4ने भाग नाही जात म्हणजे हे लीप इयर नाही. हे काय सामान्य वर्ष आहे, साधारण वर्ष आहे. म्हणजे 29 नाही. दिवस किती असणार? 28 दिवस असणार. म्हणजे हे कुठपर्यंत जायचे? पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी 6 म्हणजे 28व्या दिवशी किती असणार? 56 रुपये असणार. क्लिअर आहे? सोडवू शकता. आता 2 प्रकारे सोडू शकतो ना आपण. कसं? प्रत्येकाकडे 2 2 2 2 आहे. 2 कॉमन काढा बाहेर. काय भेटलं? 1 अधिक 2 अधिक 3 अधिक कुठपर्यंत? 28 पर्यंत. क्लिअर आहे? 2 2 2 2 कॉमन काढले बाहेर. किंवा मग आपण ते पाहिलं होतं ना, सर्व 1 ते याच्यापर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज काढा. तो पण फॉर्म्युला पाहिला होता. तो पण आपण वापरू शकतो. मी आणखीन थोडंसं सोपं केलं त्याला. कसं सोपं केलं? 2 4 6 8 10 12 14 16 18 20 बरोबर 56 पर्यंत. म्हणजे काय रे? समसंख्या आहेत. म्हणजे काय? 2ने भाग जातो. म्हणजे काय? 2 कॉमन आहे. बरोबर. मग मी काय केले? ते 2 फक्त बाहेर काढले. मग 2 जर कॉमन बाहेर काढले तर आत काय राहिलं? 1 2 3 4 5 कुठपर्यंत? 28 पर्यंत. 28 दुने 56. 28 दिवस आहेत ना. आता मला सांगा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक कुठपर्यंत? 28 पर्यंत. कोणता फॉर्म्युला वापरू शकतो आपण? 1 ते n पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज वापरू शकतो फॉर्म्युला. बरोबर आहे. काय बरं फॉर्म्युला? n गुणुले n अधिक 1/2. बरोबर आहे. आता इथे n काय असणार? 28 असणार. सो हे 2 बाहेरचे 2 तसेच राहिले. गुणुले 28 गुणुले 29/2. काय आलं? 2 तसेच बाहेर राहिले. 28 गुणुले 29/2. 2 2 काय झाले? कॅन्सल झाले. 2 2 काय झाले? कॅन्सल झाले. करा 29 गुणिले 28 किंवा 28 गुणिले 29 किती येते सांगा? 29चा पाडा पाठ आहे. 29 8 232. 232शी 2 लिहिले. हातचे आले 23. 29 दुने 58. 58मध्ये जर हे हातचे 23 जर मिळवले किती आलं? 81 आलं. किती आलं आपलं उत्तर? 812. एक ऑप्शनमध्ये 812 रुपये. ऑप्शन नंबर 1. आता तुम्हाला कळलं असेल. जसं की मी लेक्चर संपलं आहे आपलं इथं आणि हा चॅप्टर पण संपला आहे. सो सुरुवातीपासून मी जे काही तुम्हाला सांगत होतो की ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत किंवा थिअरी आहे, थोडं बोर वाटलं तरीसुद्धा पहा. कारण की याच्या ॲप्लिकेशनचे गणित आपल्याला विचारले जाणार आहेत. कसं? डायरेक्ट गणित नाही विचारलं त्यांनी 1 ते 28 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज सांगा. गणित कसं विचारलं? तर हे महिला बचत गटाच्या स्वरूपातून एकूण बचत किती असं गणित विचारलं. कन्सेप्ट तीच राहिली. म्हणून कन्सेप्ट शिकणं काय महत्त्वाचं आहे. कन्सेप्ट काय राहिली आपली? n गुणुले n अधिक 1/2. ठीक आहे. फक्त स्टेप काय वाढली इथं? 2 कॉमन बाहेर काढला आणि बाकी सगळ्यांसाठी तो फॉर्म्युला मी वापरला. सोपं आहे. सो अशा प्रकारे हे तिसरं लेक्चर आपल्या या ठिकाणी लेक्चर संपतं आहे म्हणजे त्यात जे काही न्यूमरिकल्स ॲड केले होते आपण ते न्यूमरिकल्स संपत आहेत. 1-2 ट्रिक फक्त मला तुम्हाला सांगायच्यात. पुढच्या स्लाईडमध्ये आपण पाहू. जसं मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. ओके अजून एक गणित आहे. ठीक आहे सॉरी अजून एक गणित आहे. ओके काय दिलं आहे? सॉरी अजून एक गणित आहे. एक 4 अंकी संख्या दिली 9 स्टार 5 स्टार. या संख्येमध्ये फुल्यांच्या जागी समान अंक आहेत. म्हणजे इथं पण समान आहे, इथं पण समान आहे. ठीक आहे. त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 198 आहे. तर फुल्यांच्या जागी कोणता अंक आहे? सरळ सरळ काय करू शकता तुम्ही? हे कोणतं आहे? एकक स्थान आहे. बरोबर. म्हणजे इथं काय असणार? जी संख्या आहे ना तीच असणार. जो अंक असणार तोच असणार. हे कोणतं स्थान आहे? हे शतक स्थान आहे. म्हणजे इथं जे काय असणार त्याला गुणुले 100 असणार. कारण समोर 2 पद आहे म्हटल्यावरती 2 शून्य आपण त्याच्यावरती मांडणार. मग करा. पहिलं जर आपण पहिला ऑप्शन घेतला तर काय झालं?
100 वजा 1, बरोबर. इथं काय होणार, शतक स्थानी 100 होणार, इकडे वजा 1 होणार. किती आलं, 99. पहिला ऑप्शन नाही. दुसरं काय, 3. 3 वरती इथं शतक स्थानचा 3 म्हणजे किती झाला, 300 झाला. एकक स्थानचा 3, 3च झाला. किती आलं, 297. तो पण ऑप्शन नाही. सेम 5ला पण ट्राय करू शकता. किती आलं, 500 वजा 5, किती आलं, 495. तो पण ऑप्शन नाही. मग राहिला कोणता, 2. 200 वजा 2, किती आलं, 198. म्हणजे ऑप्शन नंबर 4 काय असलं पाहिजे, 2 हा त्या स्टारच्या जागी असला पाहिजे. क्लिअर आहे. सोपं गणित होतं. सॉरी, एक गणित राहिलं होतं. ठीक आहे. सो ह्या गणितासोबत हे लेक्चर संपतं आहे. 1-2 ट्रिक सांगतो फक्त तुम्हाला शेवटी. हे गणित कळलं आहे ना, काय अडचण नाही. एकक स्थानी काय तुम्हाला स्टार आहे, शतक स्थानी स्टार आहे, बरोबर. म्हणून इथं एकक स्थानचा जसा आहे तसाच घेतला आपण. 1 असू द्या, 3 असू द्या, 5 असू द्या, 2 असू द्या. मात्र शतक स्थानच्या याच्यावरती आपण काय केले, 2 शून्य टेकवले. 100, 300, 500, 200. क्लिअर आहे. चलो, ट्रिक काय सांगायची होत्या मागच्या लेक्चरमध्ये पण पाहिलं आपण. समजा कोणत्याही 2 अंकी संख्येला 101 ने गुणलं, 101 ने गुणलं, तर काय करायचं, तीच संख्या फक्त डबल लिहायची. 54 गुणिले 101 काय करायचं, फक्त 54. 45 गुणिले 101 काय करायचं, 45. क्लिअर आहे. तशी 101ची ट्रिक आहे. तसं आपण गुणिले 99ची एक ट्रिक आहे. गुणिले 99ची काय ट्रिक आहे, 54 गुणिले 99, बरोबर आहे. काय करायचं, 54 वरती 2 शून्य द्या, वजा 54. ही ट्रिक कशी आली, गुणिले 99 म्हणजे काय, 100 वजा 1. 54 गुणिले 99 आहे ना, बरोबर. 54 गुणिले काय आहे, 99 आहे. म्हणजेच काय, 54 गुणिले 100 वजा 1, बरोबर आहे. मग हे जर तुम्ही सोडवलं तर काय आलं, 54 वरती 2 शून्य म्हणजे 54, 5400 वजा 54. तेच मग आपण डायरेक्ट इथं मांडलं. किती येतं, 53, 46. सो डायरेक्ट गुणाकार करण्यापेक्षा, आपण असं 99ने गुणत बसण्यापेक्षा हे करणं थोडं सोपं आहे. कोणती पण संख्या असू ना, समजा 73 गुणिले 99, मी काय करणार, सरळ 73 वरती 2 शून्य टेकवले, वजा 73. आता मला माहिती आहे 73 मध्ये किती मिळवले, 27 मिळवले, म्हणजे काय झाले, 100 झाले. ते 100 याच्यातून गेले, किती आले, 72, 27. क्लिअर आहे. सो अशा प्रकारच्या ते 2 ट्रिक होत्या. याच्या व्यतिरिक्तच्या ज्या काही ट्रिक आहेत त्या आपण कुठं पाहिलेल्या आहेत, सिम्प्लिफिकेशन या चॅप्टरमध्ये ॲड केलेल्या आहेत. हा जस्ट फक्त माझ्या नोट्समधला भाग होता, जे की मी ऑफलाईन बॅचेसमध्ये शिकवतो. तिथं गुणिले 101 गुणिले 99 ह्याची ट्रिक फर्स्ट लेक्चरमध्ये ॲड केलेली आहे नोट्समध्ये. सो नोट्समधला भाग म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे. बाकी सगळ्या गुणाकाराच्या ट्रिक, बेरीज वजाबाकीच्या ट्रिक आपल्याला कुठं पाहायला मिळणार आहेत, सिम्प्लिफिकेशन या चॅप्टरमध्ये पाहायला मिळणार आहेत. सो या ठिकाणी आपण हे लेक्चर स्टॉप करूया. ह्या लेक्चरसोबतच आपला हा चॅप्टर पण, पहिला चॅप्टर जो काय बेसिक होतं, तो बेसिक आपलं बऱ्यापैकी सगळं संपलेलं आहे. ओके.